गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इंटरनेट प्रोग्रामिंग फर्स्ट ह्या सब्जेक्टमधील 8वं लेक्चर पाहतो आहे. आपला चॅप्टर चालू आहे इंट्रोडक्शन टू वेब टेक्नॉलॉजी. आपण वेब ॲप्लिकेशन काय असतं इथून सुरुवात केलेली आहे. वेब ॲप्लिकेशन आपण समजून घेतलं आहे की वेब ॲप्लिकेशन का यूज करायचं किंवा वेब ॲप्लिकेशन का डेव्हलप करायचं आपल्याला. जर मला वेब ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं असेल तर कोणत्या टाईपची मला प्रोग्रॅमिंग लँग्वेज यूज करायला लागेल. तर आपण PHP प्रोग्रॅमिंग लँग्वेज किंवा PHP जावा स्क्रिप्टिंग लँग्वेज आपण पाहतो आहे. जसं की आपण C प्रोग्रॅमिंग लँग्वेज आपण जसं पाहत आलो तसंच आपण PHP प्रोग्रॅमिंग लँग्वेज पाहतो आहे. बरेच आपण त्याचे छोटे छोटे रूल्स आपण पाहिलेत. लास्ट लेक्चरमध्ये आपण ऑल ऑपरेटर्स कव्हर केलेत. जर मला आता प्रोग्रॅमिंग यूज करत असताना किंवा पुढे जाऊन यूज करत असताना स्क्रिप्टिंग लँग्वेज डेव्हलप करत असताना जर मला ऑपरेटर माहीत नसतील किंवा मला व्हेरिएबल माहीत नसतील तर मी लॉजिक कोड डेव्हलप करू शकणार नाही. आपल्याला आज कंट्रोल स्ट्रक्चर पाहायचं आहे की जे आपण C मध्ये ऑलरेडी पाहिलेले. कंट्रोल स्ट्रक्चर किंवा कंट्रोल स्टेटमेंट आपण ह्या PHP प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये पाहणार आहोत. C मध्ये आपण अशा टाईपमध्ये दोन टाईप पाहिले होते. एक ब्रांचिंग आणि दुसरं लूपिंग. ओके. ब्रांचिंग मीन्स डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स. ओके. लूपिंग मीन्स रिपीटेशन किंवा रिपीटिंग. ब्रांचिंगचा यूज डिसिजन मेकिंग एकतर हे किंवा एकतर ते ह्यासाठी आपण ब्रांचिंग स्टेटमेंटचा यूज करणार. लूपिंगचा यूज जर मला एखादं स्टेटमेंट कंटिन्युअसली एक्झिक्यूट करायचं असेल किंवा काय त्याला कंडिशन टाकायची असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो, लूपिंग किंवा त्या रिपीटिंग स्टेटमेंटचा यूज करू शकतो आपण. आपल्याला ह्या कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये किंवा ह्या PHP प्रोग्राममध्ये ब्रांचिंगमध्ये इफ एल्स स्विच हे स्टेटमेंट पाहिजेत. लूपिंगमध्ये आपण व्हाईल, डू व्हाईल, फॉर ईच हे लूपिंग स्टेटमेंट आपल्याला लर्न करायचे आहेत. तर आज आपण ब्रांचिंग किंवा डिसिजन मेकिंग स्टेटमेंट पाहणार आहोत. परंतु हे ब्रांचिंग यूज करत असताना, लूपिंग यूज करत असताना व्हॉट यू मीन बाय कंट्रोल स्ट्रक्चर, व्हॉट इज स्टेटमेंट. इट इज अ फ्लो ऑफ प्रोग्राम. मला प्रोग्राम राईट करत असताना कशा टाईपचा फ्लो तयार करायचा आहे किंवा कशा कंडिशन वाईज मला एक्झिक्युशन करायचं आहे डिपेंड्स ऑन अ प्रॉब्लेम. कशा प्रकारची रिक्वायरमेंट आहे किंवा कशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे तो मी समजून घेतल्यानंतर डेव्हलप करत असताना कोड मला कशा टाईपमध्ये मला तो प्रोग्राम किंवा ते स्टेटमेंट मला कंट्रोलमध्ये करायचे आहेत किंवा त्याचं स्ट्रक्चर तयार करत असताना कोणत्या टाईपमध्ये मला यूज करायचं आहे. मग ते ब्रांचिंगमध्ये असेल किंवा ते लूपिंगमध्ये असेल किंवा ब्रांचिंग लूपिंग ह्या दोन्हीमध्ये पण असू शकतं. तर आज आपण ब्रांचिंग समजून घेऊ. ब्रांचिंग स्टेटमेंट एकतर हे किंवा एकतर ते यूज करतो आपण. फर्स्ट स्टेटमेंट आहे इफ स्टेटमेंट. ओनली वन व्हॅल्यू एक्झिक्युशन किंवा ओनली वन स्टेटमेंट एक्झिक्युशन. पण कोणतं ओनली वन व्हॅल्यू एक्झिक्यूट होतं, एक्झिक्युटेड ओनली वन व्हॅल्यू
पण कोणतं? ट्रू. जर कंडिशन ट्रू असेल तर तेच काय होईल? स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. ह्याचा रिझल्ट इफ स्टेटमेंटचा हा बुलियन टाईपमध्ये असतो. म्हणजे ह्याचा रिझल्ट एकतर ट्रूमध्ये येईल किंवा एकतर फॉल्समध्ये येईल. म्हणजेच 1 and 0 म्हणजेच कशामध्ये? बुलियन टाईप. ओके. तर त्या सिंटॅक्स पाहू आपण. इफ एक्सप्रेशन किंवा कंडिशन देन स्टेटमेंट. ओके. हेच तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. इफ एक्सप्रेशन स्टेटमेंट किंवा कंडिशन स्टेटमेंट. पहा, ओनली वन व्हॅल्यू किंवा एकच स्टेटमेंट. इफ जर ही कंडिशन ट्रू असेल तर धिस स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड. अदरवाईज काहीच नाही, बाहेर पडेल तो. सेम ॲज फक्त काय केलं आपण? सी सिंटॅक्स टाईप लिहिला आहे. तुम्ही असा सुद्धा सिंटॅक्स PHP स्क्रिप्टमध्ये लिहू शकता. हे जर स्टेटमेंट ट्रू असेल म्हणजे ह्याचा रिझल्ट बुलियन टाईपमध्ये असेल तर धिस स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड. अदरवाईज बाहेर पडेल. फॉल्ससुद्धा नाही, बाहेरच. कारण काहीच नसेल स्टेटमेंट. जर अदर स्टेटमेंट असेल तर इफच्या बाहेर पडेल. संपलं. फॉर एक्झाम्पल, ए इज ग्रेटर दॅन 5. जर मी एची व्हॅल्यू 7 घेतली तर इको काय करेल? ए इज मॅक्स प्रिंट करेल. अदरवाईज बाहेर पडेल. इफ एची व्हॅल्यू 7 आहे, 7 इज ग्रेटर दॅन 5. यस, ट्रू. काय एक्सप्रेशन आलं? ट्रू आलं. काय प्रिंट होईल? ए इज मॅक्स. जर मी एची व्हॅल्यू 2 घेतली तर कंडिशन काय होईल? फॉल्स होईल. आणि तो काय होईल? ह्या इफच्या बाहेर पडेल. जर खाली स्टेटमेंट असेल, अदर स्टेटमेंट असेल इफचे सोडून, तर ते एक्झिक्यूट होईल. नसेल तर बाहेर पडेल, तोही बाहेर पडेल. इट इज अ इफ स्टेटमेंट. ओके. इट इज अ ओनली वन ब्रांच. एकच ब्रांच. एक तर कंडिशन ट्रू असेल तरच ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. अदरवाईज कोणतंच नाही. ठीक आहे. नेक्स्ट, इफ एल्स स्टेटमेंट्स. इफ एल्स स्टेटमेंट. आपण आत्ताच एक स्टेटमेंट पाहिलं. इफ ते फक्त काय करते? ओनली वन व्हॅल्यू काय करतं? एक्झिक्यूट करतं. ते पण कसं? जर ट्रू असेल तर. परंतु मी जर एखादी कंडिशन चेक केली ती ट्रू असेल, ओके ठीक आहे. परंतु अदरवाईज काय असेल? फॉल्स असेल तर ते सुद्धा स्टेटमेंट काय आलं पाहिजे? एक्झिक्यूट झालं पाहिजे. म्हणजेच एकतर हे किंवा एकतर ते स्टेटमेंट. म्हणजे इट इज अ ब्रांचिंग. तर अशा वेळेस आपण इफ एल्स स्टेटमेंट यूज करू शकतो. ह्याचा रिझल्टसुद्धा कसा असेल? ट्रू ऑर फॉल्समध्ये. म्हणजेच 1 and 0 मध्ये. म्हणजेच कोणत्या टाईपमध्ये? बुलियन टाईपमध्ये त्याचं काय असेल? रिझल्ट असेल. सिंटॅक्स. इफ एक्सप्रेशन किंवा स्टेटमेंट किंवा कंडिशन्स. जर ही कंडिशन ट्रू असेल तर धिस स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड. अदरवाईज एल्स. Okay. It is a simple syntax in a PHP script, same as a C programming language. If this expression is true, so that statement is executed. If this statement is false, the else statement is executed. It is a conditional statement. ह्याला आपण काय म्हणू शकतो? कंडिशनल स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल,
if A is greater than B, echo A is max, else echo B is max, then stop. जर A ची व्हॅल्यू मी 5 घेतली, B ची व्हॅल्यू 3 घेतली, जर मी कंडिशन चेक केली, इफ A इज ग्रेटर दॅन B, A ची व्हॅल्यू 5 आहे, B ची व्हॅल्यू 3 आहे, कंडिशन काय होईल? ट्रू होईल. जर कंडिशन ट्रू असेल तर धिस स्टेटमेंट किंवा धिस ब्लॉक इज एक्झिक्युटेड. व्हॉट प्रिंट? A इज मॅक्स. जर इफ स्टेटमेंट फॉल्स असेल किंवा कंडिशन चुकीची असेल म्हणजे काय येईल? जर मी B ची व्हॅल्यू 10 घेतली तर धिस कंडिशन इज फॉल्स, कारण A ची व्हॅल्यू 5 आहे, B ची व्हॅल्यू 10 आहे, तर काय होईल? इफ स्टेटमेंट इज फॉल्स. जर कंडिशन फॉल्स असेल तर काय येईल? एल्स ब्लॉक काय होतो? एक्झिक्युटेड होतो. तर एल्स इक्वल B इज मॅक्स. अशा टाईपमध्ये किंवा ब्रांचिंग करण्यासाठी मला हे इफ एल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट करता आले पाहिजेत. आपण इफ स्टेटमेंट असेल किंवा इफ एल्स स्टेटमेंट असतील हे आपण नेस्टेड म्हणून आपण यूज करू शकतो, की आपण सीमध्ये सुद्धा पाहिले आहेत. जर एल्समध्ये आलो, जर अजून मला इथे एखादी कंडिशन टाकायची असेल तर पुन्हा मी इथं काय करू शकतो? इफ टाकू शकतो, पुन्हा एल्स टाकू शकतो. म्हणजे नेस्टेड इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स. परंतु ह्याच्यापैकी फक्त ओनली वन व्हॅल्यूज काय होईल? एक्झिक्युटेड होईल. तुम्ही कितीही नेस्टेड इफ एल्स यूज करा किंवा कितीही नेस्टेड इफ यूज करा, त्यातील फक्त ओनली वन व्हॅल्यूज आर एक्झिक्युटेड, कोणतीही टाईपची असो. ह्या ब्रांचिंगचा यूज तोच, फक्त एकच व्हॅल्यू काय होईल? एक्झिक्यूट होईल. एकतर हे किंवा एकतर ते. तुम्ही 100 व्हॅल्यू केल्या, 100 व्हॅल्यू टाकल्या तर त्यातील किती व्हॅल्यू एक्झिक्यूट होईल? फक्त एकच व्हॅल्यू एक्झिक्यूट होईल. दॅट इज कॉल्ड ब्रांचिंग. ह्याला काय म्हटलं जातं? ब्रांचिंग. एक तर त्या झाडावर बसन, नाहीतर एका झाडावर बसन. इकडं तंगडं आणि इकडं तंगडं असं दोन्ही झाडाकडं आपण टाकून बसू शकणार नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट, स्विच स्टेटमेंट. आपण इफ किंवा इफ एल स्टेटमेंट यूज करतो आपण, बरोबर. कशासाठी? तर ब्रांचिंगसाठी. कितीही आपण नेस्टेड जरी यूज केलं तर त्यातील काय करतं? एकच व्हॅल्यू काय होतं? एक्झिक्यूट होतं. स्विच स्टेटमेंटसुद्धा तसंच आहे, परंतु तो आपल्याला ऑप्शन ठेवतो किंवा सिलेक्शन ठेवतो. मल्टिपल व्हॅल्यू मी राईट करू शकतो किंवा मल्टिपल व्हॅल्यू घेऊ शकतो, परंतु त्यातील एकच व्हॅल्यू मला काय करायची असेल? सिलेक्ट करायची असेल तर वी आर युजिंग अ स्विच स्टेटमेंट. मग आपण हे स्विच स्टेटमेंट एखादं चांगलं प्रोग्रॅमिंग किंवा स्क्रिप्ट लँग्वेज तयार करायचे असेल किंवा मल्टिपल फंक्शन मला यूज करायचे असतील तर अशा वेळेस मी स्विच स्टेटमेंट यूज करू शकतो. कारण प्रोग्रॅमिंग लिहित असताना, टाईप होत असताना किंवा राईट करत असताना, त्याचं एक्झिक्युशन होत असताना स्टेप बाय स्टेप जर झालं किंवा जर एखादा अदर पर्सन ते पाहत असेल, त्याला चांगलं दिसावं किंवा प्रोग्रॅमिंग चांगलं दिसावं, कुणीही बसल्यानंतर ते व्यवस्थित एक्झिक्यूट होत असताना त्याला स्टेप बाय स्टेप जर समजून घ्यायचं असेल किंवा मेन्यू ड्राईव्ह आपण म्हणतो त्याला, मेन्यू ड्राईव्ह टाईपमध्ये आपण काय करू शकतो? प्रोग्रॅमिंग करू शकतो. वी आर युजिंग अ स्विच स्टेटमेंट. ह्याच्यामध्ये मेनीज व्हॅल्यूज असतात, त्यातील एक कोणती तरी व्हॅल्यू मला सिलेक्ट करून एक्झिक्यूट करायची असेल तर मी स्विच नावाचं स्टेटमेंट यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सिंटॅक्स switch
इट इज अ एक्सप्रेशन केस व्हॅल्यू 1 स्टेटमेंट then break case value 2 statements break अशा मेनीज आपण व्हॅल्यू राईट करू शकतो. डॅश 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 केस व्हॅल्यू n स्टेटमेंट्स देन ब्रेक. जर जेवढ्या मी एन व्हॅल्यू राईट केल्यात जर त्याच्यापैकी कोणतीच व्हॅल्यू नसेल तर डिफॉल्ट काय स्टेटमेंट्स देन ब्रेक स्टॉप. इट इज अ सिंटॅक्स. इट इज अ सिलेक्शन स्टेटमेंट किंवा स्विच स्टेटमेंट. जर दिस एक्सप्रेशनमध्ये जर मी व्हॅल्यू घेतली ती व्हॅल्यू काय करेल ह्याच्यामध्ये चेक करेल ह्या स्टेटमेंटमध्ये किंवा त्या केसेसमध्ये. जर मी एक केस व्हॅल्यू 1 आहे जर व्हॅल्यू 1 घेतली तर धिस ब्लॉक किंवा धिस केस इज एक्झिक्युटेड अदरवाईज स्टॉप. दुसरं कोणतंही स्टेटमेंट काय होणार नाही एक्झिक्यूट होणार नाही. जर मी एन व्हॅल्यू घेतली तर धिस व्हॅल्यू इज एक्झिक्युटेड. परंतु 1 पासून एन व्हॅल्यू ह्या 10 पैकी किंवा 50 व्हॅल्यूपैकी मी जर अदर व्हॅल्यू घेतली त्या केस व्हॅल्यूपेक्षा वेगळी व्हॅल्यू घेतली तर ते स्टेटमेंट किंवा ते एक्सप्रेशन कोणतं एक्झिक्यूट होईल डिफॉल्ट नावाचं. इट इज अ सिलेक्शन ऑपरेटर. ह्याच्यामध्ये पण ओनली 1 व्हॅल्यू एक्झिक्युटेड आपण करू शकतो. परंतु मला असं वाटलं की मला एक नाही 2 व्हॅल्यू एक्झिक्यूट करायचे असतील तर ह्यातलं एखादं ब्रेक स्टेटमेंट मी काढून टाकलं की जर केस 1 मी एक्झिक्यूट केलं तर केस 2 सुद्धा काय होतं एक्झिक्यूट होतं कारण का त्याला स्टॉपच नाही. ब्रेक म्हणजे काय बाहेर पडणं लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल ओके. इट इज अ सिम्पल स्क्रिप्टिंग लँग्वेज. जर मी एची व्हॅल्यू ए घेतली एची व्हॅल्यू स्विचमध्ये चेक करल आहे का येस आहे तर काय होईल गुड मॉर्निंग काय होईल प्रिंट होईल. देन ब्रेक देन स्टॉप. जर एची व्हॅल्यू मी सी घेतली तर तो चेक करत जाईल यस प्रेझेंट देअर देन प्रिंट द बाय अँड देन ब्रेक बाहेर पडत स्टेटमेंटच्या बाहेर पडतो कोणत्या स्विच स्टेटमेंटच्या. इट इज अ ओनली 1 व्हॅल्यू इज एक्झिक्युटेड. इट इज अ सिलेक्शन ऑप्शन. तुमच्याकडे काय तो ऑप्शन राहतो सिलेक्ट कोणता करायचा कोणतं एक्झिक्यूट करायचं. जर मी झेड व्हॅल्यू म्हटलं तो चेक करल आहे का नॉट देअर काय येईल डिफॉल्ट व्हॅल्यू
काय प्रिंट होईल, आय एम नॉट प्रेझेंट. जर केस व्हॅल्यूमध्ये जर ती व्हॅल्यू नसेल तर ती कशामध्ये जाईल, डिफॉल्टमध्ये जाईल आणि धिस स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड अँड देन ब्रेक. इट इज अ सिलेक्शन ऑपरेशन. तुम्हाला जर असं वाटलं की मला गुड मॉर्निंग पण प्रिंट करायचं आहे आणि हाय पण प्रिंट करायचं आहे, पण इट इज अ ओनली वन ऑप्शन. जर मी ए घेतला परंतु तुम्हाला ब्रेक काढून टाकायला लागेल. जर ब्रेक काढला तर ए व्हॅल्यू चेक करली, येस गुड मॉर्निंग, खाली त्याला ब्रेकच सापडला नाही, तो केस बीपर्यंत पण जाईल आणि तो काय करेल, हाय प्रिंट करेल. लक्षात घ्या. म्हणून ब्रेक स्टेटमेंट महत्त्वाचं आहे, कुठं थांबायचं आणि कुठून बाहेर पडायचं आहे. ओके. इट इज अ स्विच स्टेटमेंट. हे स्विच स्टेटमेंट आपण मेन्यू ड्राईव्ह प्रोग्रामिंगसाठी किंवा असं सिलेक्शन किंवा ऑप्शन प्रोग्रामिंगसाठी किंवा स्क्रिप्टिंगसाठी आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. आपण हे सिंपल आपण स्टेटमेंट पाहिले. मला स्क्रिप्टिंग तयार करत असताना किंवा एखादा लॉजिकल कोड तयार करत असताना किंवा दिलेल्या प्रोग्रामिंगनुसार किंवा एखादं वेब ॲप्लिकेशन डेव्हलप करत असताना हे लॉजिकली स्टेटमेंट मला यूज करता आले पाहिजेत. जर मला स्टेटमेंटचा अर्थ समजत नसेल, ते का यूज करायचे हे जर माहीत नसेल, तर तुम्ही कितीही रीड करण्याचा प्रयत्न करा, कितीही वाचण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला ते लॉजिकल कोड डेव्हलप करता येणार नाही. मला छोट्या छोट्या गोष्टी आल्या पाहिजेत. मला व्हेरिएबल म्हणजे काय तो कळला पाहिजे, ऑपरेटर्स समजले पाहिजेत, हे स्टेटमेंट्स किंवा हे कंट्रोल्स मला समजले पाहिजेत, कारण हेच लॉजिकल बेस आहेत किंवा ह्यांचाच यूज करून मी एखादं जनरल एक्सप्रेशन डेव्हलप करू शकतो. जनरल एक्सप्रेशन किंवा जनरल स्टेटमेंट तयार करणं म्हणजेच लॉजिक कोड तयार करणं. लक्षात घ्या. नुसतंच वाचणं किंवा ते मला समजलंय ह्याने प्रोग्रामिंग होणार नाही. आता तुम्ही आणि माझं किती इंटरॅक्शन आहे, तुम्ही किती व्हिडिओ पाहताय किंवा किती व्हिडिओ पाहत नाही हे आम्हाला सुद्धा इथं माहीत नाही. परंतु जो व्यवस्थित रीड करण्याचा प्रयत्न करल, नोट्स काढण्याचा प्रयत्न करल, नोट्स काढण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करल. तुम्हाला सांगितलं आपला वाद कुठे आहे, असाइनमेंटपेक्षा किंवा नोट्सपेक्षा ती गोष्ट समजणं किंवा ते स्टेटमेंट समजलं की मला ॲटोमॅटिक त्याच्याबद्दल लिहिता येतं. आता फॉर एक्झाम्पल स्विच स्टेटमेंट आहे, काय लिहू शकतो, इट इज अ ब्रांचिंग स्टेटमेंट झालं, एक स्टेटमेंट झालं. सेकंड कोणतं स्टेटमेंट होऊ शकतं, इट इज अ सिलेक्शन स्टेटमेंट किंवा इट इज अ ऑप्शन स्टेटमेंट. अँड देन सिंटॅक्स, तो सिंटॅक्स आपण लिहू शकतो आणि एखादं एक्झाम्पल दिलं की झालं. म्हणजे परीक्षेच्या बाबतीत सुद्धा तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. इट इज अ सिम्पल. जर मला समजलं असेल व्हाय आर युझिंग अ स्विच स्टेटमेंट, तर मी ॲटोमॅटिकली ते काय करू शकतो, त्याचे 4 स्टेटमेंट किंवा त्याच्याबद्दल असणारं कन्सेप्ट मी लिहू शकतो. जर त्याची मला कन्सेप्टच समजली नसेल किंवा ते स्विच स्टेटमेंट मला समज नसेल, तर आपण कितीही नोट्स काढण्याचा प्रयत्न केला, तुम्ही कितीही लिहून घेण्याचा प्रयत्न केला किंवा कुठूनही सर्च करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अर्थ राहत नाही. आपल्याला ह्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये किंवा ह्या कम्प्युटर सायन्समध्ये ते स्टेटमेंट काय आहे आणि ते कसं यूज करायचं आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही लॉजिकल कोड लिहू शकत नाही. आणि जर ते समजत असेल तर ॲटोमॅटिक मला स्वतःच्या मनाच्या नोट्स काढता येऊ शकतात. लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लूप्स पाहणार आहोत. मी पुन्हा सांगतोय की ह्या व्हिडिओचा फायदा किंवा ह्या व्हिडिओ लेक्चरिंगचा फायदा तुम्हाला जास्त आहे, कारण तुम्ही स्टॉप करून रिपिटेशन टू रिपिटेशन पाहू शकता. काही जण काय आता करत असतील, व्हिडिओ लावून देत असतील, संपलं, किंवा डायरेक्ट सबमिट पण करत असतील. आता तुम्ही किती पाहताय किती नाही पाहत, किंवा काही जण म्हणतात आम्ही पाहतोय इंटरनेट कनेक्शन नाही. तुम्ही व्हिडिओ तो डाउनलोड करू शकता, कधीही पाहू शकता, परंतु पाहिल्यानंतर त्या व्हिडिओ लेक्चरची किंवा आधीच्या व्हिडिओ लेक्चरची लिंक लागली पाहिजे. उगाचच पाहायचं म्हणून पाहू नका. तुमच्याकडे वेळ आहे, वेळेचा सदुपयोग करा. ज्यावेळेस रेग्युलर चालू होईल त्यावेळेस पुन्हा चालू होईल, परंतु पुन्हा पुन्हा हे घेणं अशक्य आहे. लक्षात घ्या. ओके. थँक्यू.